आई महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या शिरगाव कोंडोशीवाडी येथे कैलासवासी भिवा कानू फाटक आणि कैलासवासी द्रौपदी भिवा फाटक यांचे चिरंजीव सन्माननीय आपल्या सर्वांचे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस अनिल भिवा फाटक यांचा 50वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सादर करण्यात येतोय आणि याचं श्रेय जाते ते सगळ्या त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या सौभाग्यवती अस्मिता अनिल फाटक आणि त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव अमर आणि अर्पित आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मी उत्कर्ष मंडळ आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, वाडीतील सर्व ग्रामस्थ त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। मी स्वतः गुंडू सावंत वर्धे, तालुका पुणा, जिल्हा सिंधुदुर्ग आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी भजन रत्न सन्माननीय प्रकाश पारकर आणि त्यांची सगळी भजन मंडळी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सन्माननीय अनिल फाटक आणि त्यांचे सर्व मित्र परिवार कुटुंबीय यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय।
या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना, महिला वर्गांना सुद्धा विनम्र अभिवादन करतोय। मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक भजनी भाऊ असतील, पक्वादक असतील, मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। काही मान्यवर व्यक्ती या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन गेलेले आहेत। त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय अभि पवार बुवा तोरसळे, आमचे मित्र सन्माननीय राजू पवार तोरसळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी गाडी सर आलेले त्यांची सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून, विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन, इथली स्थान देवता आणि रक्त देवतेला वंदन करून, माझी ग्रामदेवता आई सासरी मातेच्या चरणाची लीन होऊन, सत्याच्या वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून, भुवनच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून, प्रेम मध्ये समोर मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून कमलवाडीच्या या आमने सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। पेटीचा आवाज कमी करायचा। हॅलो, काय प्रॉब्लेम आहे? पॉवर कमी असते, ह्याचा जोडा नसेल, पॉवर जास्त आहे। हॅलो हॅलो हॅलो, आउटडोरला भरपूर आहे, मला मॉनिटर थोडासा इफेक्ट आहे ना, थोडासा। शार्प जास्त झालं, मला नकोय शार्प। आनंद होईल। जाने कहा गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को बुलाएंगे, तुम्हें देखता हूँ तो लगता है कि जैसे यूं से तुम्हें जानता हूँ। रघुमा माझी पेरणी करी, रघुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी
लागो रे लागो मन लागो रे लागो शिवगौरी सुता नमो एकदंता शिवगौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौर रूपे तुझे पाहता गौर रूपे तुझे पाहता सौख्य लाभू दे अमुचाची देवी साथी कुलदेवता माता भवानी रंग देवता आई महालक्ष्मी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सोपावन तुळशीदास माझा आवाज ना शार्प कमी करा शार्प थोडासा गेन दे बघू हॅलो
हॅलो, कानात बसता नाही आवाज लोकांच्या. हॅलो हॅलो. सुरुवातीलाच सन्माननीय घाडी सर म्हणजे वैभव घाडीगावकर बुवा यांचे काका यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि वैभव घाडीगावकर बुवा यांना सुद्धा शुभेच्छा देतो. अतिशय त्यांचं उत्कृष्ट गायन आहे. नवीन बुवा जुने आहेत, पण डबलबारी क्षेत्रामध्ये त्यांनी आता पदार्पण केलेले आहे. म्हणजे साक्षात बुवा त्यांनी अजित कडकडे यांच्याकडे ते शिक्षण घेतात. खूप छान सुंदर गायन त्यांचं यूट्यूबच्या माध्यमातून ऐकले. त्यांना शुभेच्छा देतोय. आणि काकाने दिलेले हे 200 रुपये या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे. आयुष्य धन्यवाद. सन्माननीय आमचे मित्र अनिल फाटक म्हणजे सर्वांचे लाडके अनिल यांचा हा 50वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने सर्वप्रथम माझ्या मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे असे कार्यक्रम वैयक्तिक करणं फार कठीण असतं. म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाला लाजवेल असा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबाने 50 वर्ष त्यांच्या मोठ्या उत्साहात साजरं होतंय. थोडासा उशीर झालाय कार्यक्रमाला, तरी पण माझ्याबरोबर जे बुवा आहेत ते सन्माननीय प्रकाश पारकर, भजन रत्न प्रकाश पारकर आज बऱ्याच दिवसानंतर सोबतीला आहेत माझ्या. आम्ही दोन्ही बुवा वेळेचं भान राखून बाऱ्या करणार आहोत. आणि प्रकाश पारकर या बुवांबद्दल जास्त मी सांगण्यापेक्षा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांनी बाऱ्या केल्या. 40-45 वर्ष भजन क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांना पण शुभेच्छा देतोय. बुवा मनोरंजनातून बारी होऊ दे असं म्हणणं आहे सगळ्यांचं. आणि ते मनोरंजन आपण 100% करणार आहोत. फक्त वेळेचं भान राखून आपण दोघांनी पण हा कार्यक्रम करूया अशी माझी इच्छा आहे, की जेणेकरून लोक शेवटपर्यंत थांबतील. सुरुवात माझ्याकडे आहे, त्यामुळे सुरुवात या रूपाने भजनाची सुरुवात करणार. शिरगाव गावचेच एक रत्न कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्या स्मरणार्थ प्रकाश अनुभवने यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी दीपक चव्हाण बुवांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. शेवटी डबलबारीचा कार्यक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलाय. आणि अनिल फाटक यांना मी फार जवळून 15 वर्ष तरी ओळखतोय. नितांत प्रेम करणारा एक मैत्रीचा राजा माणूस म्हणून मी त्यांना मानतो. आणि त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला, कारण भजनावरती नितांत प्रेम करतात. डबलबारी सुद्धा कुठेही असली तरी अगदी आवर्जून वेळ असेल तर धावून येतात. आणि त्यामुळे त्यांनी हा डबलबारीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणात ही रात्र जावी हा त्यांचा उद्देश आहे. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात आपल्याला जर परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन व्हायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. रामकृष्ण हरी म्हणजे प्रत्येक बोल सांगत असतो, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा ह्या कलियुगात झालाच पाहिजे. पूर्वीच्या काळी जर परमेश्वराला आपल्याला मिळवायचं असेल म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार आणि आता हे कलियुग चालू आहे. सत्ययुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे हजारो वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करायचे. म्हणजे चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली म्हणून परमेश्वराच्या जवळ जाऊ शकले. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात होम हवन यज्ञ जेवढे तुम्ही जास्त कराल तेवढं परमेश्वराच्या जवळ जाता येत होतं. त्यानंतर आलं द्वापार युग. ह्या द्वापार युगात पूजेला फार महत्व होतं.
आणि आता हे कलियुग आहे मायबापेक्षा खूप. त्यामुळे ह्या कलियुगात जर परमेश्वराला आपल्याला भेटायचं असेल तर 100% नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते ह्या कुटुंबियांच्या वतीने नामस्मरण ठेवलेले आहे, जेणेकरून आज 50वी गाठतायत ते 51 वर्षामध्ये ते प्रवेश करतायत. परमेश्वर आई महालक्ष्मी त्यांची 100वी गाठो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. एक ओमी होय ना आणि तुषार शिंदे. नको विसरू संकेत मिलना,
रामकृष्ण हरी